गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची तालुकास्तरीय सभा कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथे घेण्यात आली। या सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नानाभाऊ पटोले, भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, गोंदिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान विधानसभा क्षेत्रातील बूथ लेवल एजंट यांबाबत नानाभाऊ पटोले यांनी सर्व काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं। तसेच संघटनात्मक बळकटीकरणावर चर्चा करण्यात आली। या कार्यकर्ता मेळाव्याला तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध प्रंटल सेल आघाडी विभागाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व नगर परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, ग्रामपंचायत सरपंच सदस्य तसेच कार्यकर्तागण मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणुका कुठल्याच नाही, जवळपास 1-1.5 वर्षानंतर जिल्हा परिषद, नगरपंचायत याच्या निवडणुका येते। पण आता आपण पाहतोय की सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे। तो शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर आणि त्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण या ठिकाणी लढायचं ठरवलेलं आहे। माननीय खासदार साहेबांनी त्यांनी तर मोठी योजना सांगितली। आम्ही तर जेलभरोपर्यंत होतो भगवत पटलांच्या काळात, पण आता आपल्या खासदार साहेबांनी सीधा वैनगंगामध्येच जलसमाधी घ्यायचं, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, महागाई कमी केली नाही, तर याच्यावर या पद्धतीची भूमिका घेऊन खासदार साहेबांनी त्या पद्धतीचं जाहीर केलं। खरं तर मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की हा गमतीचा विषय नाही। आज धानाची शेती असेल, मक्याची शेती असेल, भाजीपाल्याची शेती असेल, या सगळ्या शेत्यांचं साठी आपल्याला किती मेहनत करावं लागते आणि आज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एकीकडे राज्याचा मुख्यमंत्री फडणवीस सांगतात की आम्ही शेतकऱ्यांना 12 तास विद्युत देतो, पण आपण वस्तुस्थितीला पाहिले तर त्यांच्या धोरणाप्रमाणे 8 तास विद्युत आपल्याला मिळते आणि 8 तासातही 4 तास आपल्याला विद्युत मिळतं की नाही मिळत, त्याला लाईन ट्रिप होणं हे मोठ्या प्रकारची घटना आपल्याला या ठिकाणी होत्या। रात्री 12 वाजता लाईन चालू होते आणि रात्री लाईन चालू करायसाठी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना जावं लागतं आणि त्या ठिकाणी जात असताना वाघ असेल, अस्वल असेल, अनेक वन्य प्राण्यांची भीती, डुकर असतील, या वन्य प्राण्यांची भीती सुद्धा त्या ठिकाणी होते आणि मोठ्या प्रमाणात घटना आपल्या भागामध्ये व्हायला लागलेल्या आहेत। आपल्या जीवाची पर्वा न करता उत्पादन घेतल्यानंतर आपला धान सुद्धा सरकार घेत नाही आणि घेतलेल्या धानाचे पैसे देत नाही। खऱ्या अर्थानं एकदा चीड आणण्याचा अन्नदात्यांच्या विरोधातला जो षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या केंद्रात आणि राज्याच्या सरकारने सुरू केलेला आहे, त्याच्या विरोधातला एल्गार हुंकार आपल्याला फुटायचा आहे आणि त्यासाठी आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन, शेतमजुरांना सोबत घेऊन, कारण की जी योजना काँग्रेसने मनरेगाची सुरू केली होती ती मनरेगाची योजना सरकारने बंद केली आणि जी रामजी योजना आणली आणि या जी रामजीच्या योजनेच्या माध्यमातून मनरेगा 145 दिवस, जी रामजी योजना आम्ही 145 दिवस चालू असं सांगितलं, पण आपण पाहिलं की योजना अजून सुरूही झाली नाही आणि आता एप्रिल संपलाय, फक्त मे महिना आपल्याजवळ आहे आणि जे काही आता आपल्याला पेपर आणि टीव्हीला बातम्या येतात की आता जे ऊन जे आहे ते पुन्हा वाढत जाणार। आता 44 आहे, पण ही उमेचा प्रकार 50 पर्यंत आकडा जाईल अशा पद्धतीचा अंदाज वर्तवला जातो। झाडाचे पानं सुद्धा हे पूर्ण वाढतील अशा पद्धतीचा अंदाज मानला गेला आणि अशा या परिस्थितीत समजा जी रामजी योजना चालू केली तर राम नाम सत्य अशा पद्धतीचं
वातावरण प्रत्येक ठिकाणी निर्माण होईल अशा पद्धतीची स्थिती आहे. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.